पण आजच जर का ह्या आधारस्तंभाला तुम्ही तोडून मोडून टाकून हुकुमशाही लादणार असाल तर ही मुलं गप्प नाही बसणार. लोकशाही असं आपण जर मानत असू आणि जर ती असेल तर तुम्हाला त्यांच्याशी जाऊन बोलण्यामध्ये कमीपणा कसला वाटतोय? फेसलेस म्हणजे तो पुसून पुसून जरा तो लेस झाला असेल म्हणून तो तेवढ्यापुरतं आरशात त्याला फेस लेस दिसला असेल, तो पुन्हा फेस आला असेल त्यांना आता की यांच्यामध्ये पाकिस्तानी घुसलेत. तर मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांमध्ये कोण पाकिस्तानी नाहीये ना. सर, काल तुम्ही आंदोलनस्थळाला भेट दिली, फ्लॅशलाईट्स लावून तुमचं तरुणांनी जोरदार स्वागत केलं. तुमची प्रतिक्रिया पहिल्यांदा? मी पहिल्या दिवसापासून या सर्वांच्या मागे समर्थन देण्यासाठी आहे आणि उगाच काय काय मी करतोय काय हे सांगण्याची मला काही हौस नाहीये. परंतु तरुण हे आपल्या देशाचं भविष्य आहे. भाग्यविधाते ज्याला म्हणतो आपण, त्या भाग्यविधात्यांचं भाग्यच जर का तुम्ही चिरडून टाकणार असाल तर ती लोक का ऐकणार नाहीत. आणि ज्या वेळेला अशा तरुणांची तुम्ही झुरळ म्हणून निर्वत्सना करता तेव्हा तर मला असं वाटतं हे सहनशीलतेच्या पलीकडे. आणि या मुलांना कोणीतरी एक आधार देण्याची गरज आहे. आज त्यांना जर आपण आधार दिला तर हे देशाचे भावी आधारस्तंभ देश वाचवू शकतील. पण आजच जर का ह्या आधारस्तंभाला तुम्ही तोडून मोडून टाकून हुकुमशाही लादणार असाल तर ही मुलं गप्प नाही बसणार. आणि 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 मला असं वाटतं की सरकारचं लोकशाही आपण मानतो, जगातली एक सगळ्यात मोठ्या लोकशाहीपैकी आपली लोकशाही असं आपण जर मानत असू आणि जर ती असेल तर तुम्हाला त्यांच्याशी जाऊन बोलण्यामध्ये कमीपणा कसला वाटतोय? पहिल्याच दिवशी म्हणजे असं नाहीये की काल पहिला दिवस होता, हे तर काल ह्या दुसऱ्या टप्प्याचा 20वा-25वा दिवस असेल. सोनम वांगचुकजींच्या उपोषणाचाच 20वा-25वा दिवस आहे. त्याच्या आधीपासून आणि त्याच्याही आधी 10-15 दिवस आधी एकदा अभिजित आणि सगळी तरुण मंडळी इकडे येऊन गेली होती. त्याच वेळेला जर का यांच्याबरोबर चर्चा केली गेली असती तर मला असं वाटतं की हा विषय सुटला असता. राज्यातील क्षेत्रीय नेते आहेत ते म्हणतात की देशभरात हे आंदोलन सुरू आहे, हे एक विचारधारा आहे, दहशतवादी विचारधारा आहे. अशा लोकांच्या बोलण्याला किंमत देण्याची गरज नाही. शेतमालाला जरूर किंमत द्या पण अशा नेत्यांच्या बोलण्याला किंमत देऊ नका. फेसलेस आंदोलन आहे त्याच्यामुळे त्याचं नेतृत्व त्यांचा फेसलेस म्हणजे तो पुसून पुसून जरा तो लेस झाला असेल म्हणून तो तेवढ्यापुरतं आरशात त्याला फेस लेस दिसला असेल, तो पुन्हा फेस आला असेल त्यांना आता. पण यामागे प्रयत्न केला जातो कारण असं आता मला पण वाटायला लागलंय. कारण ज्या तऱ्हेने सत्ताधारी वागतायत तर सत्ताधाऱ्यांचा डाव देशात अराजक आणण्याचा आहे का? आणि आता मला असं वाटतंय की जसं एक यांचा एक हातखंड आहे बदनामीचा की यांच्यामध्ये पाकिस्तानी घुसलेत. तर मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांमध्ये कोण पाकिस्तानी नाहीये ना. सरकार मूडमध्ये नाहीये. तुमचे सगळे खासदार पहिल्या दिवसापासून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. डेडलॉक कसं? त्यांच्याशी चर्चा करा ना, तुम्ही चर्चा करा. जर मी माझ्या रविवारच्या त्या मुंबईत जे आंदोलन केलं होतं त्याच्यात एक गोष्ट म्हणजे काय राजाराणीची गोष्ट नाही, घटना सांगितली होती की कालच्या मे महिन्यात RSS कडनं एक असं स्टेटमेंट केलं गेलं होसबळेंकडनं की पाकिस्तान बरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत. आता नेमकं पाकिस्तान बरोबर लढायचं की नाही लढायचं आणि या आंदोलनात पाकिस्तानचा हात असेल असं जर का या सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर त्या हाताच्या तोंडाबरोबर तुम्ही बोलता तर मग या देशातल्या विद्यार्थ्यांशी, जे हे विद्यार्थी आपल्या देशाचे भाग्यविधाते आहेत, त्यांच्याबरोबर बोलण्यात तुम्हाला कमीपणा का वाटतो? म्हणजे हे मला त्यांचं गणितच कळत नाही की पाकिस्तान बरोबर चर्चेचे दरवाजे उघडे ठेवा पण जे तुमच्या दारात आलेले आहेत, तुमच्याकडनं काही अपेक्षा घेऊन आलेले बाळगून आलेले आहेत, त्यांच्यावर तुम्ही लाठ्या चालवता. त्या मुलामुलींवरती, अगदी मुलींवरती आणि महिलांवरती ज्या असभ्यपणाने अत्याचार केले गेलेला आहे. काल तर एक ती मुलगीच तिचे कपडे फाडले गेले. ही कोणती हिंदू संस्कृती आहे? ही हिंदू संस्कृती बसत नाही. ही रावण संस्कृती झाली.